सत्ता नव्हे तर कार्यकर्ता हाच पाया समजून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल सुरू आहे। कार्यकर्त्यांचं संघटन बळकट करण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहेत, अशी माहिती संपर्क प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। राज्यात सध्या सुरू असणारं पक्ष फोडाफोडीचं राजकारण फार काळ चालणार नाही, असा दावाही किल्लेदार यांनी केलाय। राज्यातील विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आलंय। त्यानंतर पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी मनसेचे संपर्क प्रमुख यशवंत किल्लेदार आणि सहसंपर्क प्रमुख नंदकुमार चिले आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या समवेत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक तरुण कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहेत। या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर बळ देऊन त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं जाणार आहे। त्यासाठी राज ठाकरे लवकरच राज्यव्यापी दौरा करतील, असं यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण पक्षापेक्षा प्रत्येक नेत्याच्या गटावर अवलंबून आहे, पण त्यातूनही मनसेनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय। आज ना उद्या मनसेला पूर्ण जनाधार मिळेल, असा विश्वास यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केला। कोल्हापूर जिल्ह्याची एकंदर धाटणी जी आहे राजकारणाची, ही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। इथे सगळं तटाचं राजकारण आहे। इथे एक संस्थानिकासारखं राजकारण चालतं। आमचं कुठलं संस्थान नाही आहे, आमची एक खरोखर प्युअरली सामाजिक आणि राजकीय संघटना आहे। तर मला वाटतं की थोडा वेळ द्यावा लागेल लोकांना। ह्या सगळ्या गोष्टीची जेव्हा जाणीव होईल तेव्हा नक्कीच आमचा विचार होईल। मनसेनं सत्तेची हाव कधी बाळगली नाही, तर समाजकारणावर भर दिला। मराठी माणसाचं हित ही भावना कायम असल्याचं किल्लेदार यांनी स्पष्ट केलंय। नवनिर्माण सेनेकडे भरपूर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत। आम्ही ज्या पद्धतीने दौरे करतोय ते आम्हाला जाणवतंय की कार्यकर्ते आहेत। राज ठाकरे साहेबांना मानणारी भरपूर तरुण वर्ग आहे, पण त्या तरुण वर्गाला कुठेतरी एक नेतृत्व देणं आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून ते संघटित करणं, हे काम करणं गरजेचं आहे। आणि त्या दृष्टीने राज ठाकरे साहेबांनी आता सगळ्या जिल्ह्यांना संपर्क अध्यक्षांची नेमणूक केलेली आहे। त्या नेमणुकीच्या माध्यमातून ह्या सगळ्या लोकांना आम्ही, जसं मी आता कोल्हापुरात सगळ्या तरुण मुलांना काल 2-3 झाले भेटतोय, त्याप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रभर ही प्रक्रिया चालू आहे। आणि येत्या 1-1.5 महिन्यामध्ये राज ठाकरे साहेबांचा देखील दौरा संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे। त्यामुळे संघटनेला एकसंधपणा आणणं हा त्यामागचा एक उद्देश आहे। केंद्रात आणि राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार असो, सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या कारभारावर राज ठाकरे यांनी टीकेचे आसूड ओढले आहेत। चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची आमची पद्धत आहे, असं किल्लेदार यांनी नमूद केलं। एखादी गोष्ट चांगली आहे तर चांगली म्हणणं, चुकीची आहे तर चुकीचं म्हणणं, हा आमच्या पक्षाचा म्हणजे स्वभाव आहे असं म्हणा। राज ठाकरे साहेबांनी आम्हाला देखील तेच सांगितलेले, समोर कितीही मोठा विरोधक असो, जर तो एखादी गोष्ट चांगली करत असेल तर आपण चांगलं म्हणायला हरकत नाही। राज्यातील पक्ष फोडाफोडीचं सध्याचं राजकारण फार काळ चालणार नाही, असा दावा यशवंत किल्लेदार यांनी केला। यावेळी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, प्रसाद पाटील, विजय करजगार, अभिजित राऊत, निलेश असगावकर, अभिजित पाटील, संदीप चोपडे, राजेंद्र निकम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।